शासकीय ITI सांगोला. माझं नाव बबन गाडगे. आज या ठिकाणी आपल्याला सिलेंडर हेडबद्दल माहिती बघायची आहे. सिलेंडर हेड का खोललं जातं याला कारण आहे. ज्यावेळेला इंजिन पिकअप घेत नसतं किंवा इंजिन ऑइल खातं निळा धूर मारला जातो, असे वेगवेगळ्या प्रकारचे दोष काय होत असतात, निर्माण होत असतात. तर ते दोष दूर करण्याकरता आपल्याला काय करावं लागतं, सिलेंडर हेड खोलावं लागतं. तर या ठिकाणी आपल्या टेबलावरती सिलेंडर हेड खोललेला आहे आणि आपण स्वच्छ करून ठेवलेला आहे. तर याच्याबद्दल आपण माहिती बघायची आहे. इथं समोर हा जो कम्प्लिटली हा भाग दिसतो याला काय म्हटलं जातं, सिलेंडर हेड म्हटलं जातं. तर हे जे सिलेंडर हेड आहे डिझेल इंजिनचं आहे. डिझेल इंजिनचं सिलेंडर हेड हे कास्ट आयर्न किंवा कास्ट स्टील या मटेरियलपासून बनवलेलं असतं. आणि कार वगैरे जे असतात, लाईट व्हेकल जे असतात, त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम अलायचं हेड बनवलेलं असतं. तर ट्रॅक्टरमध्ये कॉम्प्रेशन जास्त असल्यामुळं किंवा डिझेल इंजिनमध्ये कॉम्प्रेशन प्रेशर जास्त असल्यामुळं काय केलेलं असतं की सिलेंडर हेड हे कास्ट आयर्न किंवा कास्ट स्टीलचं बनवलेलं असतं, ॲल्युमिनियम अलायचं वापरत नाही. तर आता या ठिकाणी या सिलेंडर हेडमध्ये वेगवेगळे पोर्ट्स वगैरे दिलेले आहेत. ज्या बाजूला एक्झॉस्ट वाल्व असतो त्या बाजूला एक्झॉस्ट पोर्ट असतं. आता इथं बघा, हे काळं दिसतंय बघा, आतमध्ये गुहेसारखं दिसतं. 1 2 3. आता हे जे सिलेंडर हेड आहे अखंड आहे. काही इंजिनमध्ये काय केलं असतं, सिलेंडर हेड सुट्टं दिलेलं असतं. आता हे अखंड असल्यामुळं आपल्याला काय करावं लागतं, समजा एखाद्या ठिकाणी जरी हेड गॅस्केट गेलं तरी काय करावं लागतं, सगळ्या हेडला बाजूला काढावं लागतं. तर आता या ठिकाणी इथं 1 2 आणि 3 असे दिले आहेत. त्यामुळे सिलेंडर संख्या किती या ठिकाणी 3 सिलेंडर इंजिन आहे. असल्या कारणानं या ठिकाणी आपल्याला पोर्ट किती दिसतात, 3 दिसतात. आता या ठिकाणी या बाजूला पण पोर्ट आहे बघा, 1 2 3. तर ह्या बाजूला आतल्या बाजूला कुठला वाल्व बसतो, इनलेट वाल्व. तर या बाजूला याला काय म्हटलं जातं, इनलेट पोर्ट म्हटलं जातं. जिथून हवा आतमध्ये घुसते त्याला काय म्हटलं जातं, इनलेट पोर्ट. आणि जिथून गॅस बाहेर पडतो त्याला काय म्हटलं जातं, एक्झॉस्ट पोर्ट. म्हणजेच इनलेट वाल्व कोणत्या बाजूला असतो, इनलेट पोर्टच्या बाजूला असतो. आणि एक्झॉस्ट वाल्व कोणत्या बाजूला असतो, एक्झॉस्ट पोर्टच्या बाजूला असतो. आता या ठिकाणी स्टड दिलेले बघा, इथं पण स्टड आहेत, इथं पण स्टड आहेत. आणि याच्यावरती आपण काय करतो, ज्या बाजूला इनलेट पोर्ट आहे त्या बाजूला काय करतो, इनलेट मॅनिफोल्ड बसवतो. आणि त्यानंतर मग बाकीचं या बाजूला काय असणार आहे, जसं इकडं पॅकिंग इनलेट मॅनिफोल्ड तसंच या ठिकाणी सुद्धा पॅकिंग बसवावं लागते. परंतु इकडची पॅकिंग वेगळी असते, कारण या ठिकाणी उष्णता जास्त निर्माण होत असल्यामुळं ॲस्बेस्टॉस मटेरियलपासून बनवलेली किंवा कॉपरची सीट या ठिकाणी काय केली जाते, पॅकिंग म्हणून वापरली जाते. कोणत्या बाजूला, एक्झॉस्ट पोर्टच्या बाजूला. याला कारण काय की इथून गॅसेस आणि उष्णता बाहेर पडत असते, त्यामुळे साधी पॅकिंग या ठिकाणी वापरू चालत नसते. तर इथं काय केलं जातं, सीट ॲस्बेस्टॉस सीट किंवा कॉपरची सीट पॅकिंग म्हणून. आणि त्यानंतर एक्झॉस्ट मॅनिफोल्ड. त्यानंतर आपण काय करतो, वॉशर आणि नट बसवतो. नंतर यू हाऊसिंग वगैरे बाकी एक्झॉस्ट सिस्टीममध्ये जे काय पार्ट्स आहेत ते आपण काय करतो, नंतर बसवतो. आता या ठिकाणी हे जे सिलेंडर हेड आहे किंवा हे जे इंजिन आहे हे कसलं आहे, वॉटर कूल्ड इंजिन आहे. म्हणजे पाणी या इंजिनमधनं काय होत असतं, वॉटर जॅकेट्समधनं सर्क्युलेट होत असतं. त्यामुळे ज्यावेळेला आपण सिलेंडर हेड खोलतो त्यावेळेला याच्यामधले जे वॉटर जॅकेट आहे ते वॉटर जॅकेट आपल्याला काय करावं लागतात, स्वच्छ करावं लागतात. तर या ठिकाणी क्लोजिंग कॅप आहे, काय आहे, या बाजूला क्लोजिंग कॅप आहे. ही कॅप काढायची असते आणि आतमध्ये स्क्रूड्रायव्हर वगैरे घालून त्याला स्वच्छ करायचं असतं. किंवा कास्टिक सोडा याच्यामध्ये घालून जरी स्वच्छ केलं तरी चालतं. परंतु जर हेड ॲल्युमिनियम अलायचं जर असेल तर कास्टिक सोडा वापरायचा नसतो. कशासाठी, वॉटर जॅकेट स्वच्छ करण्याकरता कास्टिक सोडा फक्त जर सिलेंडर हेड कास्ट आयर्न किंवा कास्ट स्टीलचं असेल तर वापरलं तर चालतं. परंतु ॲल्युमिनियम अलायचं जर हेड असेल तर त्या ठिकाणी कास्टिक सोडा वापरायचा नाही. आता या ठिकाणी इथं पुढे बघा, एवढा भाग हे थर्मोस्टॅट वाल्व हाऊसिंग आहे. ह्याला काय म्हटलं जातं, थर्मोस्टॅट वाल्व हाऊसिंग. म्हणजे हा आउटलेट मार्ग आहे. येताना जे पाणी येत असतं ब्लॉकच्या वॉटर जॅकेटमधून सिलेंडर हेडच्या वॉटर जॅकेटमध्ये येतं. आणि या वॉटर जॅकेटमध्ये असं फिरून त्यांना थंड करून काय होतं, ते गरम पाणी इकडं या थर्मोस्टॅट वाल्व हाऊसिंगमधनं परत रेडिएटरकडे जातं.
आणि परत ब्लॉकमध्ये अशा सर्क्युलेट ती सिस्टीम वेगळी आहे. फक्त आता या ठिकाणी आपल्याला हेडबद्दल माहिती बघायची आहे. त्यानंतर या ठिकाणी एका लाईनमध्ये बसवलं बघा हे भाग आहे, याला म्हटलं जातं वाल्व गाईड. इथं वाल्व गाईड आहे, इथं असे टोटल किती आहे याच्यामध्ये 6 आहे, कारण सिलेंडर संख्या किती आहे 3 आहे. जर समजा या ठिकाणी जर 12 वाल्व गाईड असतील तर सिलेंडर संख्या किती झाली 6 झाली, म्हणजे 6 दोन्ही 12. आता काय याच्यामध्ये इंजिनमध्ये काय केलेलं आहे 3-3 वाल्व दिलेले आहेत, एका सिलेंडरसाठी 3, म्हणजे इनलेट वाल्व त्याच्यामध्ये किती असतील 2 असतील आणि एक्झॉस्ट वाल्व 1 असेल. आता या ठिकाणी समजा वाल्व गाईड दिले 2, म्हणजे एका सिलेंडरमध्ये वाल्व किती आले 2 आले, तर याच्यामध्ये एक इनलेट वाल्व असेल आणि एक एक्झॉस्ट वाल्व असेल. आता या ठिकाणी बघा हा मोठा वाल्व आहे, हा कसला आहे हातात की थोडा, हा मोठा वाल्व आहे, याला म्हटलं जातं इनलेट वाल्व. हा कोणता वाल्व आहे इनलेट. हा जो एवढा हेडचा भाग जो आहे हे मोठा आहे, हा हेडचा भाग. जेवढा एरिया जास्त तेवढं काय होत असतं, जास्तीत जास्त हवा आतमध्ये येण्याकरता कंपनीनं नियोजन केलेलं असतं. आता इथं बघा हा वाल्व हा छोटा आहे, इथलं डायमीटर जर मोजलं, याचं डायमीटर जर मोजलं, याचं डायमीटर कमी आहे, व्यास कमी आहे, म्हणजे एक्झॉस्ट वाल्व काय असतो लहान असतो आणि इनलेट वाल्व मोठा असतो. तर याला काय म्हटलं जातं एक्झॉस्ट वाल्व म्हटलं जातं, हा इनलेट वाल्व. आता हे जे वाल्व आहेत हे कशामध्ये ऑपरेट होत असतात, हे जे वाल्व गाईड आहेत सिलेंडर हेडमध्ये प्रेस करून बसवलेलं असतं. या सिलेंडर हेडमध्ये काय केलं असतं, प्रेस मशीनच्या द्वारे याला प्रेस करून योग्य अँगलमध्ये, योग्य मापामध्ये, ठराविक उंचीमध्ये याला बसवावं लागतं. वर खाली करून चालत नाही, थोडं सुद्धा चालत नाही. तर काय केलं जातं, हे वाल्व गाईड प्रेस करताना काळजी घेतली जाते, घ्यावी लागते. आता या ठिकाणी वाल्व गाईडमध्ये हे वाल्व काय होत असतात वर खाली करत असतात, म्हणजे वर खाली हालचाल होत असते. तर ही हालचाल होत असताना काय होतं, वाल्व गाईड आणि वाल्व स्टेम, ही जी स्टेम आहे दांडी जी आहे ह्याची झीज होते. आता ही झीज होऊ नये म्हणून ऑइल व्हायला पाहिजे, तर हे ऑइल इथून त्याला थोडंफार मिळत असतं. आणि सगळं लिकेज होऊ नये म्हणून इथं काय केलं असतं, हे जर समजा सील दिलं नाही, तसलं वाल्व सील जर नाही दिलं तर काय होईल, सगळे वरनं येणारं ऑइल खाली वाल्वकडे जाईल आणि ते कंबशन चेंबरमध्ये जाईल आणि ते जळून जाईल आणि ऑइलची पातळी हळूहळू कमी होईल आणि इंजिन परत जाम होईल. तर यात एक जरी सील गेलं वाल्व सील तरीसुद्धा तुम्हाला हेड खोलावं लागतं, कारण ऑइल हे इथून काय होतं लीक होतं आणि कंबशन चेंबरमध्ये जातं आणि इंजिन निळाधूर मारतं. आणि प्रत्येक वेळा आता समजा हेड खोललंय तर हे वाल्व सील सुद्धा नवीन बसवायचं असतं, जुनं वापरायचं नसतं. तर लक्षात आले. त्यानंतर इथं स्टड आहे बा. आता या ठिकाणी इथे छिद्र आहे बा, इथे एक छिद्र आहे, इथे एक छिद्र आहे, इथे एक छिद्र आहे, 3 छिद्र आहेत आणि तिरपे आहेत असे. साधारणपणे 15 डिग्रीमध्ये काय केलं असतं ते छिद्र पाडलेलं असतं. म्हणजे या ठिकाणी इथं काय बसतं इंजेक्टर बसतो. काय बसतो इथं इंजेक्टर, 3 इंजेक्टर आहेत या ठिकाणी. तर इंजेक्टर या ठिकाणी काय केले जातात प्रेस फिट पद्धतीने बसवले जातात. सिलेंडर हेडमध्ये इंजेक्टर 2 पद्धतीमध्ये बसवले जातात, एक स्क्रू टाईपमधले आणि प्रेस फिट. आता या ठिकाणी आपण काय करतो इंजेक्टर हे दाबून आतमध्ये बसवतो म्हणून याला काय म्हटलं जातं प्रेस फिट इंजेक्टर. आणि जर आपण इंजेक्टरला फिरवून जर हेडमध्ये बसवत असाल तर त्याला काय म्हटलं जातं स्क्रू टाईप फिटिंग मेथड. तर इनडायरेक्ट इंजेक्शन जर इंजिन असेल तर त्या ठिकाणी तशा प्रकारचे इंजेक्टर पाहायला मिळतात. म्हणजे जशा प्रकारे आपण पेट्रोल इंजिनमधला स्पार्क प्लग खोलतो, अँटी क्लॉकवाईज फिरवलं की तो स्पार्क प्लग निघतो, क्लॉकवाईज फिरवलं की तो बसतो, तशा पद्धतीनं इंजेक्टरसुद्धा आपण काय करू शकतो क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरवलं की निघतो आणि क्लॉकवाईज फिरवलं की बसतो. तर ते इंजेक्टर कुठं असतात डिझेल इंजिनमध्ये. इनडायरेक्ट इंजेक्शन इंजिन जर असेल तर त्या ठिकाणी तशा प्रकारचे इंजेक्टर हे नटबोल्ट जशा पद्धतीनं आपण काय करतो बसवतो किंवा काढतो त्या पद्धतीनं त्याला बसवलं जातं आणि काढलं जातं. ओके. तर या ठिकाणी आता प्रेस फिट असल्यामुळं इथं काय करावं लागतं आपल्याला वॉशर वापरावा लागतो. इंजेक्टरच्या पुढच्या बाजूला जो नोझल बसवलेला आहे जी कॅप आहे त्या कॅप लगत तुम्हाला कॉपरचा वॉशर वापरावा लागतो. अन्यथा इथून हवा काय होऊ शकते लिकेज होऊ शकते, गॅस लिकेज होऊ शकतं, फ्युअल लिकेज होऊ शकतं आणि इंजिन व्यवस्थित ॲव्हरेज देत
नाही, पिकअप व्यवस्थित घेत नाही. तर आपण या ठिकाणी काय करतो, 3 सिलेंडर इंजिन असेल तर 3 इंजेक्टर या ठिकाणी बसवतो आणि घट्ट करतो. त्यानंतर आता इथं हे वाल्व बसत असताना या ठिकाणी काय करावं लागतं आपल्याला, जर सुरुवातीला मी सांगितलं आहे की पूर्णपणे स्वच्छ केल्याशिवाय याची फिटिंग करायची नसते. पहिल्यांदा पॅकिंग वगैरे आपण घासतो स्क्रेपरनं, फ्लॅट स्क्रेपर व्यवस्थित घासकाम केलं. नंतर काय करतो, रॉकेल मिळत नसेल तर डिझेलच्या सहाय्यानं काय करतो, स्वच्छ करतो. नंतर पाण्यानं स्वच्छ करायचं, प्रेशरच्या पाण्यानं. कार वॉशर असतो का नाही, त्या कार वॉशरच्या प्रेशरनं दाबयुक्त पाण्यानं याला स्वच्छ करायचं. नंतर काय करायचं, पेट्रोलनं पुसायचं आणि नंतर काय करायचं, याची सगळी क्रिया करायची. लॅपिंग असेल, काय असेल, वॉलचा प्रॉब्लेम असेल, नंतर परत अजून धुवायचं डबल. जसं पहिल्यांदा आपण धुतला डिझेलनं, परत डिझेलनं धुवायचं, पाण्यानं धुवायचं, परत पेट्रोलने करायचं. लॅपिंग केल्यानंतर परत हे वाल्व आपण काय करतो, बसवतो. तर बसवत असताना काय करायचं असतं, या ठिकाणी इनलेट वॉल जिथं असेल तिथं इनलेट वॉल बसवणार आहे आणि नंबर आपण टाकलेले असतात इथं पाठीमागं. समजा 1 नंबर असेल तर 1 आकडा असतो, 2 असेल तर 2 आकडा पंच केलेला असतो. तर जिथं पंच केलेला आहे त्या क्रमांकाला त्याला बसवायचं. 1चा 3ला, 3चा 2ला असं करायचं नाही. त्याच क्रमांकाला काय करायचं, तो वाल्व बसवायचा. बसवत असताना काय करायचं असतं, जिथं वाल्व गाडीचं तिथं 20W40 नंबरचं ऑइल वापरायचं. ऑइल कॅन घ्यायचं, ऑइल कॅनमध्ये ऑइल ओतायचं आणि ऑइल इथं सोडायचं आणि नंतर तो वाल्व बसवायचा. बसवल्यानंतर स्प्रिंग असते, हे स्प्रिंग आहे, याला काय म्हटलं जातं, वाल्व रिटर्न स्प्रिंग आहे. ही जी स्प्रिंग आहे आतली, याला काय म्हटलं जातं, इनर वाल्व रिटर्न स्प्रिंग, आउटर वाल्व रिटर्न स्प्रिंग. त्यानंतर आहे लोकेटर, याला काय म्हटलं जातं, लोकेटर. हा काय आहे, लोकेटर. आणि या लोकेटरमध्ये हे लॉक बसतात असे. एका बाजूला डायमीटर जास्त आहे, एका बाजूला कमी आहे आणि तुकड्याच्या स्वरूपामध्ये आहे, म्हणून याला काय म्हटलं जातं, स्प्लिट लॉक. तर हे वॉल्व बसवत असताना कशानं बसवायचे, वॉल्व स्प्रिंग लिफ्टर या टूलनं काय करायचे असतात, बसवायचे असतात. दाबून म्हणजे लिफ्टर असतो, त्या लिफ्टरचं काय करायचं, दाबायची स्प्रिंग आणि त्याला बसवायचं असतं. बसवल्यानंतर परत चेकिंग करायची. सगळे वॉल्व समजा तुम्ही बसवल्यानंतर काय करायचं असतं, एक्झॉस्ट पोर्टमध्ये स्थिर करायचं त्याला आणि पेट्रोल ओतायचं. लिकेज होतं कुठं बघायचं. एक्झॉस्ट पोर्ट एकदा वाचायचं आणि काढून घ्यायचं, इनलेट पोर्टमध्ये वाचायचं. जर लिकेज होत असेल परत तुम्हाला काय करावं लागतं, याचं लॅपिंग करावं लागतं. लॅपिंग